क्षेत्र बंद तर पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देत परत जाण्यासाठीची वेळ वाढवून दिली। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी अटारी बॉर्डरवरून पाकमध्ये परतू शकतात। आजपासून भारताचे अटारी बॉर्डरवरून व्यापार बंद ठेवण्याचे आदेश। पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणारं टूल किट आढळलं। पहलगाम हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टूल किटची एनआयए कडून चौकशी सुरू। टूल किटमध्ये प्रवासाचा मार्ग, राहण्याच्या ठिकाणाची माहिती सुद्धा। पहलगाम हल्ल्याबाबतच्या तपासामध्ये नवी माहिती समोर। हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले। दहशतवाद्यांनी 3 ठिकाणी केली होती रेकी। एनआयएच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर। स्थानिकांची देखील एनआयए कडून कसून चौकशी। पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती। पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा। भारत डिजिटल हल्ला करू शकतो, जावेद चौधरी यांचा इशारा। पाकिस्तानी लष्करानंतर तेथील नागरिकांना देखील युद्धाची भीती। पाक सोशल मीडियावर भारत आणि युद्धाशी संबंधित बातम्या ट्रेंड। भारताकडे सैन्य शक्ती किती? पाक नागरिकांची गुगलला विचारणा। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका। खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळवून लावलं। खैबरमध्ये काय करताय? काश्मीरला जा। पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्या सेनेलाच हाकललं। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर। निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने गरळ ओकली। पाकिस्तानवर भारताने हल्ला केल्यास बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, फजलुर रहमान यांचं वक्तव्य। भारताच्या भीतीने पाकिस्तानचे कुख्यात दहशतवादी हाफिज सईदची सुरक्षा वाढवली। पाकिस्तानला भारताच्या प्रत्युत्तराची भीती। पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट। आयएसआय प्रमुख असीम मलिकची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यून मधील वृत्त। जम्मू काश्मीर पोलिसांमध्ये आता सध्या 26 वर्ष सेवा केलेल्या पाकिस्तानी नागरिकाची हकालपट्टी स्थगित। जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय। पाकिस्तानमध्ये जाण्यास कुटुंबियांचा नकार। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचे झेंडे फाडले। दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी। पहलगाम हल्ला प्रकरणाच्या 3ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या। अशा याचिका सैन्याचं खच्चीकरण करण्यासारख्या याचिकाकर्त्यांना फटकारताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेमधून करण्यात आली होती। एनआयएचे डीजी सदानंद दातेंकडून बैसरन व्हॅलीमध्ये 3 तास तपासाचा आढावा। तपासाचा आढावा घेताना बैसरन व्हॅलीमध्ये प्रत्यक्षदर्शीही हजर। अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासाची माहिती दाते यांना दिली। 26 अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचे आवाजाचे सॅम्पल आणि हँडरायटिंग सॅम्पल घेण्यास पटियाला हाऊस कोर्टाची मंजुरी। एनआयए घेणार सॅम्पल। भारतीय चित्रपट देशाच्या संस्कृतीचं प्रतीक। पहिल्या परिषदेमध्येच वेव्सने जगाचं लक्ष वेधलं। वेव्स या जागतिक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उपस्थितांना संबोधन। मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वेव्स परिषदेला बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींची हजेरी। शाहरुख, दीपिका, सैफ अली खान सह रजनीकांत तसंच AR रहमान यांची उपस्थिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। 100 पैकी 80% गुण मिळवत आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभागाचा पहिला नंबर। सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांपैकी 3 खाती नापास। फडणवीसांकडील सामान्य प्रशासन विभागाला फक्त 35 गुण। शिंदेंकडील नगरविकास विभागाला 34% गुण आणि दादांकडच्या असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला फक्त 33 गुण। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येऊन काहीही फायदा होणार नाही। दोघेही कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत। संदीपान भुमरे यांची टीका। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना अलिबागमध्ये जिल्हा मुख्यालयामध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण। आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान दिल्यामुळे वाद वाढण्याची शक्यता। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संचलन। राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन। मुंबई पोलीस अग्निशमन दलाचं संचलन। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून हुतात्मा चौकामध्ये 105 हुतात्म्यांना श्रद्धांजली। अरविंद सावंत, अनिल देसाई, सुनील प्रभू आणि कार्यकर्ते होते उपस्थित।
राज्यातील धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही, चंद्रकांत पाटलांची ग्वाही. जळगाव सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे दर 1200 रुपयांनी घटले. चांदीच्या दरातही 2000ची घट. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 1100 किलो आंब्याच्या रसाचे भाविकांना भोजन. जवळपास 4000 भाविकांनी आस्वाद घेतला. बीडच्या दौला वडगावमध्ये पीर बाबा आणि दक्षिणमुखी हनुमानाची एकत्रित यात्रा. हिंदू मुस्लिम एकतेची 150 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम. परभणीच्या जिंतूरमधील कौसडी गावचे सरपंच मोबिन कुरेशी तिसऱ्यांदा अपात्र. जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालात गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यामुळे कारवाई. धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये गोंधळ. खासदार ओमराजे निंबाळकर नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये संतापले. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा. 36 पैकी 22 आरोपी अद्यापही फरार. दारूच्या नशेमध्ये कामगारांमध्ये झालेल्या भांडणामध्ये दोघांचा मृत्यू. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातली घटना. आरोपी संजू लोखंडेने दोघांवर देखील चाकूने वार केले. नागपूरच्या अंबेनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. आरोपींकडून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त. पारडी पोलिसांची कारवाई. भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये 2 मे रोजी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. दैनंदिन देखभालीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय.